जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। कोण ते ब्राह्मण मुखातून झाले, कोण ते ब्राह्मण मुखातून झाले, शूद्र तया केले कोण्या देवे, शूद्र तया केले कोण्या देवे। ऋषींचे ते कुळ गंगेचे मूळ, ऋषींचे ते कुळ गंगेचे मूळ, विचारतो कुळ धूर्त म्हणे। तैशी खोटी शास्त्रे लिहून या जाण, तैशी खोटी शास्त्रे लिहून या जाण, शपथ आनाने भय घाली, शपथ आनाने भय घाली। आणिक भटांनी कपटेती केली, आणिक भटांनी कपटेती केली, विद्या ती ठेविली आपुले हाती, विद्या ती ठेविली आपुले हाती। आजवर त्यांचे कपट चालले, आजवर त्यांचे कपट चालले, इतरा नाडिले ज्योती म्हणे, इतराला नाडिले ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। या ओळींमध्ये महात्मा फुले यांनी जातीव्यवस्था आणि धर्मग्रंथाच्या नावाखाली चाललेल्या फसवणुकीवर कठोर टीका केलेली आहे। याचा अर्थ ब्राह्मण देवाच्या मुखातून आणि शूद्र इतर अवयवातून निर्माण झाले, ही कल्पना फुले प्रश्नांकित करतात। असा भेद कोणत्या देवाने केला असा ते विचारतात। लोकांना खोट्या कथा सांगून स्वतःला श्रेष्ठ ठरवले गेले। या गोष्टीवर विचार करणाऱ्याला मूर्ख आणि विरोधक ठरवले जाते। काही लोकांनी खोटे किंवा पक्षपाती धर्मग्रंथ तयार करून लोकांच्या मनात पाप, पुण्य, शपथा आणि देवभय निर्माण केले। भटांनी शिक्षण व ज्ञान स्वतःपुरते मर्यादित ठेवले आणि इतर समाजाला शिक्षणापासून दूर ठेवले। ज्योतिबा फुले म्हणतात की या कपटामुळे इतर समाजाचे नुकसान झाले आणि ते अज्ञानात राहिले। या ओळींमधून फुले शिक्षण, विचारशक्ती आणि समतेचा संदेश देतात, तसेच अंधश्रद्धा व जातीय श्रेष्ठत्वाला विरोध करतात। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून त्यांनी दिलेले संदेश आपण सर्वांनी उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।